मित्रांनो, सिमोडिस याचं नाव नक्कीच तुम्ही ऐकलं असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का सिमोडिस कीटनाशक कोणत्या पिकावरती कोणत्या किडीसाठी आणि किती मात्रेमध्ये वापरलं जातं? नसेल माहिती तर चला तर पाहूया. सिमोडिस हे सिंजेंटा कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे. याच्यामध्ये आपल्याला दोन घटक मिळतात. आयसोसायक्लोसेरम 9.2% आणि आयसोसायक्लोसेरम 10% हे दोन घटक मिळतात. हे पिकावरती फवारणीनंतर कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतं. म्हणजेच काय, फवारणीनंतर हे पानांवरती असेल किंवा पिकांवरती असेल, ज्या ठिकाणी हे पडलं आहे त्या ठिकाणी हे थर तयार करतं. ते पानाच्या आतमध्ये उतरत नाही. मित्रांनो, या कीटकनाशकाची शिफारशीत पिके आणि शिफारशीत किडींची नावं जर आपण पाहिली तर वांगे पिकामध्ये तुडतुडे, लाल कोळी तसेच शेंडा व फळ पोकळणाऱ्या अळीसाठी याचा वापर करू शकता. कोबी पिकामध्ये पाने खाणारे अळी किंवा डायमंड बॅक मॉथ, तसेच मिरची पिकामध्ये पिवळा कोळी असतील, थ्रिप्स असतील किंवा फर पोकारणारी अळी असेल. कापूस पिकामध्ये तुडतुडे, फुलकिडे आणि बोंडाळी. याच्यानंतर तूर पिकामध्ये घाटी अळी, ठिपके असलेली किंवा शेंगा पोकरणारी अळी. भुईमुग पिकामध्ये पाने खाणारी अळी, पाने खाणारी कीड, फुलकिडे किंवा तुडतुड्यांसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तसेच याचा वापर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये पाने खाणारे अळी, गल्डन बिटल किंवा खोड माशीसाठी याचा वापर तुम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकता. आता सर्वात महत्वाचा आणि तुमच्या आवडीचा प्रश्न, सिमोडीची वापराची मात्रा किती आहे? बघा, याचा वापर तुम्हाला पिकावरती फवारणीच्या माध्यमातून करायचा आहे आणि वापराची मात्रा आहे 240 मिली प्रति एकर 200 लिटर पाण्यासह. मित्रांनो, दिलेली माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या कृषी डॉक्टरला फॉलो नक्की करा. धन्यवाद.